एलिमेंटरी परीक्षेमध्ये वस्तुचित्र हा सर्वाधिक गुण मिळवून देणारा विषय असू शकतो. पण अनेक विद्यार्थ्यांचे गुण एका छोट्याशा चुकीमुळे कमी होतात. चित्र काढताना सर्वात आधी कोणती रेषा मारायची, वस्तूंचे प्रमाण कसे जुळवायचे आणि संपूर्ण स्केच स्वच्छ, अचूक आणि आकर्षक कसं काढायचं? जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आधीच हवी असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला अशी सोपी पद्धत दाखवणार आहे, जी समजल्यावर वस्तुचित्र काढणं पूर्वीपेक्षाही सोपं वाटेल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालक हो, आर्टिस्ट अमिगो आर्ट चॅनलमध्ये मी अशोक तुमचं मनापासून स्वागत करत आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन आणि परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी या उद्देशाने मी ही व्हिडिओ मालिका खास तुमच्यासाठी बनवत आहे. तुम्ही विद्यार्थी असाल किंवा आपल्या मुलाच्या तयारीसाठी मार्गदर्शन शोधणारे पालक असाल, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आजच्या भागात आपण वस्तुचित्राचं संपूर्ण पेन्सिल स्केच अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रात्यक्षिकसह पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वस्तूंची सोपी मांडणी कशी करायची आणि चित्राची सुरुवात कुठून करायची, वस्तूंचे प्रमाण अचूक कसे ठेवायचे, हलक्या रेषांपासून चित्र स्वच्छ आणि सुंदर कसं ठेवायचं आणि स्केच करताना होणाऱ्या सामान्य चुका कशा टाळायच्या. वस्तुचित्रासाठी लागणारे योग्य साहित्य, पेन्सिल, ब्रश आणि इतर कोणतं साहित्य आहे, हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याशिवाय माझ्या अनेक वर्षाच्या चित्रकलेच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना सर्वाधिक उपयोगी पडलेल्या काही छोट्या पण प्रभावी टिप्स मी या प्रत्येक टप्प्यावर सांगणार आहे. माझी एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक स्टेप नंतर स्वतःही वहीमध्ये किंवा ड्रॉइंग शीटवर सराव करा. लक्षात ठेवा, चित्र सुंदर हे एका दिवसात तयार होत नाही, पण योग्य पद्धतीने केलेला सराव तुम्हाला नक्कीच आणि नक्कीच ग्रेड एच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. चला तर मग कोणताही वेळ न घालवता आपण स्टेप बाय स्टेप वस्तुचित्र परीक्षेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि त्यानंतर आपण प्रात्यक्षिकही पाहणार. सर्वात आधी पेपर हलवू नये म्हणून चारही कोपऱ्यांना मास्किंग टेपचे छोटे तुकडे लावून पेपर ड्रॉइंग बोर्डवरती नीट फिक्स करून घेऊया. तुम्ही बोर्ड क्लिपचाही वापर करू शकता. आपण वस्तुचित्रासाठी लागणारे साहित्य पाहूयात. पोस्टर कलर, पेन्सिल, ब्रश, बोर्ड क्लिप्स, इरेजर, शार्पनर, स्वच्छ कापड आणि मास्किंग टेप हे साहित्य आपण वस्तुचित्रासाठी वापरणार. आता तुम्हा सर्वांकडे सरावासाठी अशी एक नोटबुक नक्कीच असेल. नसेल तर ती वापरायला चालू करा. सराव करताना या नोटबुकमध्ये छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या नोट्स करून ठेवायच्या असतात. कारण आपण ऑब्जेक्ट ड्रॉइंग करताना जे निरीक्षण करतो, जे अनुभव घेतो, ते अशा प्रकारे लिहून ठेवले की ते कायम लक्षात राहते आणि प्रत्येक पुढच्या सरावात त्याचा खूप उपयोग होतो. आता या नोट्स कशा घ्यायचे ते पाहूयात. समोर ठेवलेल्या सर्व वस्तूंचे अगदी बारकाईने निरीक्षण करायचे. म्हणजे त्या वस्तू कशा मांडल्या आहेत, त्यांचा आकार एकमेकांच्या तुलनेत किती मोठा आहे, किती लहान आहे आणि त्या पेपरवर योग्य प्रमाणात कशा मांडायच्या आहेत, हे समजावून घेऊन त्याची नोंद अशा प्रकारे घेऊ शकतो. सर्वात आधी आपल्या पेपरला एक साधी बॉर्डर करून घ्यायची आहे. उदाहरणार्थ आपल्यासमोर बादली, मग आणि दुधी अशा वस्तू आहेत. यामध्ये सर्वात मोठी वस्तू कोणती, सर्वात छोटी कोणती, कोणती वस्तू पुढे आहे, कोणती मागे आहे, हे नीट पाहून अशा छोट्या नोट्स आपल्या नोटबुक्समध्ये लिहून ठेवा. आता ही झाली पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण लाईटचा म्हणजेच प्रकाशाचा अभ्यास करणार आहोत. प्रकाश कोणत्या दिशेने आहे, कोणत्या भागावर जास्त प्रकाश पडतो आहे, कोणत्या भागावर कमी आहे, कुठे उजळ आहे आणि कुठे गडद सावली तयार झाली आहे, हे काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्यानंतर त्याचीही थोडक्यात नोट आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. पुढच्या प्रत्येक सरावाच्या वेळी या नोट्स पाहिल्या तर त्याच चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत आणि तुमचे निरीक्षण दिवसेंदिवस अधिक चांगले होत जाईल. आता तिसरी आणि खूप महत्त्वाची स्टेप म्हणजे रंगांचे निरीक्षण.
प्रत्येक वस्तूचा मूळ रंग कोणता आहे हे पाहायचे आहे. उदाहरणार्थ, बादली निळ्या रंगाची आहे, पण तिच्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे एकाच निळ्या रंगाच्या अनेक छटा दिसतात. कुठे हलका निळा, कुठे गडद निळा, तर कुठे प्रकाशामुळे चमकणारा भाग दिसतो. हे नीट समजून घ्या. त्यानंतर मगच रंग, त्यावरील प्रकाश आणि सावल्या यांचेही निरीक्षण करा. दुधीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या अनेक छटा दिसतील. त्या चित्रात दाखवण्यासाठी कोणकोणते रंग वापरावे लागतील याचीही नोंद करून ठेवा. अशा पद्धतीने प्रत्येक सरावाच्या वेळी निरीक्षण करून नोट्स तयार करण्याची सवय लागली तर परीक्षेच्या दिवशी कोणताही गोंधळ होणार नाही. तुमचा आत्मविश्वास वाढेल, रंगसंगती अधिक अचूक होईल आणि संपूर्ण ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा पेपर अधिक सुंदर आणि योग्य पद्धतीने पूर्ण करता येईल. आता तिसरी आणि खूप महत्वाची स्टेप म्हणजे रंगांचे निरीक्षण. प्रत्येक वस्तूचा मूळ रंग कोणता आहे हे पाहायचे आहे. उदाहरणार्थ, बादली निळ्या रंगाची आहे, पण तिच्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे एकाच निळ्या रंगाच्या अनेक छटा दिसतात. आता आपण प्रत्यक्ष पेन्सिल ड्रॉइंगला सुरुवात करूयात. सर्वात आधी समोर ठेवलेल्या वस्तूंमध्ये जी वस्तू सर्वात मोठी आहे म्हणजेच बादली, तिच्यापासून सुरुवात करायची. ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये नेहमी मोठ्या वस्तूंपासून सुरुवात केली तर बाकीच्या सर्व वस्तू योग्य प्रमाणात बसवणे खूप सोपे जाते. बादलीचा आकार, उंची, रुंदी आणि इतर वस्तूंच्या तुलनेत बादलीचे प्रमाण नीट निरीक्षण करून घ्या. निरीक्षण केल्याशिवाय पेन्सिल पेपरवर ठेवायची नाही. जितके चांगले निरीक्षण तितके चित्र अधिक अचूक. आता आपण HB किंवा 2B पेन्सिलचा वापर करणार आहोत. सुरुवातीला नेहमी हलक्या हाताने रेषा काढा. रेषा खूप गडद काढू नका, कारण सुरुवातीच्या टप्प्यात चुका होणे अगदी स्वाभाविक असते. हलक्या रेषा असल्यामुळे त्या सहज पुसता येतात आणि पेपर स्वच्छ राहतो. त्यामुळे शेवटी चित्र अधिक नीटनेटके दिसते. आता बादलीची एकूण उंची किती आहे ते ठरवूया. पेपरवर हलक्या हाताने वरची आणि खालची मर्यादा निश्चित करा. लक्षात ठेवा, ही जी वरची रेषा आपण ठरवतो तिच्या वर चित्र जाऊ द्यायची नाही. त्यामुळे संपूर्ण चित्र पेपरमध्ये योग्य जागेत बसते. यानंतर बादलीसाठी एक साधा आयत रेक्टँगल तयार करा. हा आयत म्हणजे अंतिम चित्र नाही. हा फक्त आपल्याला योग्य प्रमाण मिळण्यासाठी एक मार्गदर्शक आहे. या आयतामध्ये बादलीची रुंदी आणि उंची तपासून घ्यायची आहे. आता ह्या आयतामध्ये हळूहळू बादलीचा मूळ आकार तयार करायला घ्यायचा. वरचा भाग, खालचा भाग, बाजूंचा थोडासा वक्र आकार आणि बादलीची जाडी याकडे लक्ष द्या. प्रत्येक रेषा निरीक्षण करूनच काढा. एकदम अंतिम रेषा काढायची घाई करू नका. आता एक महत्वाची गोष्ट. अनेक विद्यार्थ्यांना वाटते चित्र काढताना पट्टी वापरली तर प्रमाण अचूक येईल. एलिमेंटरी परीक्षेमध्ये पट्टीचा वापर करायचाच नसतो. त्यामुळे प्रमाण काढण्याची योग्य सवय सरावातूनच लावावी लागते. पेन्सिलच्या साहाय्याने तुम्ही रुंदी, उंची मोजू शकता. यासाठी ही एक अतिशय सोपी आणि प्रभावी पद्धत. लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये सुंदर रेषा काढण्यापेक्षा योग्य प्रमाण अधिक महत्त्वाचे असते. प्रमाण बरोबर असेल तर चित्र आपोआप वास्तववादी दिसू लागते. म्हणून प्रत्येक वेळी निरीक्षण करा, पेन्सिलच्या साहाय्याने प्रमाण तपासा, हलक्या हाताने रेषा काढा आणि गरज वाटली तर त्या दुरुस्त करा. ही सवय लागली की पेपरमध्ये तुम्ही कोणत्याही वस्तूचे प्रमाण आत्मविश्वासाने आणि अचूक काढू शकता. आहे ना ही पद्धत अगदी सोपी? थोडासा नियमित सराव केला तर पेन्सिलच्या साहाय्याने कोणत्याही वस्तूचे अचूक प्रमाण काढणे तुम्हालाही सहज जमेल. लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये चांगले चित्र काढण्याच्या वेगामुळे नाही, तर अचूक निरीक्षण आणि योग्य प्रमाणामुळे तयार होते. म्हणून या स्टेपमध्ये संयम ठेवा. वारंवार निरीक्षण करा आणि मगच अंतिम रेषा पूर्ण करा. अशी पद्धत अंगीकारली तर बादलीचा काठ अचूक, संतुलित आणि वास्तववादी दिसेल आणि तुमचे संपूर्ण ऑब्जेक्ट ड्रॉइंग अधिक प्रभावी होईल. आता बादलीचा वरचा भाग म्हणजेच काठ काढूयात. हा भाग योग्य प्रमाणात काढला तर संपूर्ण बादली अधिक वास्तववादी दिसू लागते. सर्वात आधी
बादलीचा वरच्या भागाची हलक्या हाताने विभागणी करून घ्या. म्हणजेच रुंदी आणि मध्यभाग निश्चित करा. त्यानंतर त्या भागामध्ये हलक्या रेषांनी एक साधी ग्रीड तयार करा. ही ग्रीड फक्त मार्गदर्शनासाठी आहे, त्यामुळे रेषा खूप हलक्या ठेवा. आता ह्या ग्रीडचा आधार घेत बादलीचा लंबगोल काढायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, हा पूर्ण गोल नसून थोडासा चपट्या आकाराचा लंबगोल असतो. दोन्ही बाजू समान वळणाच्या आणि संतुलित दिसल्या पाहिजेत. जर एकाच वेळी लंबगोल काढणे कठीण वाटत असेल तर आधी डावी बाजू आणि नंतर उजवी बाजू पूर्ण करा. प्रत्येक रेषा समोरच्या वस्तूंकडे पाहूनच काढा. गरज वाटल्यास हलक्या रेषांनी 2-3 वेळा सुधारणा करा. एकदा लंबगोलाचा आकार योग्य बसला की बादलीचा वरचा काठ अगदी नैसर्गिक आणि प्रमाणबद्ध दिसू लागतो. त्यामुळे या स्टेपमध्ये घाई करू नका. हा वेळ घेऊन ग्रेडीच्या मदतीने लंबगोल अचूक काढण्याचा प्रयत्न करा. ही सवय लागली की परीक्षेत कोणत्याही गोलाकार वस्तूचा वरचा भाग आत्मविश्वासाने आणि सहज काढता येईल. आता आपण बादलीचा काठ काढायला घेतलाय. ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये हा भाग खूप महत्त्वाचा असतो, कारण बादलीचा आकार कितीही चांगला काढला असला तरी काठाचे प्रमाण चुकले तर संपूर्ण चित्राचा परिणाम बदलू शकतो. त्यामुळे या स्टेपमध्ये घाई न करता प्रत्येक रेषा निरीक्षण करूनच काढायची आहे. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण सुरुवातीला बादलीचा बाहेरचा आकार आणि त्याचे प्रमाण हलक्या रेषांनी निश्चित केले आहे. आता काठ काढताना त्या प्रमाणाच्या बाहेर कोणतीही रेषा जाऊ देता कामा. जर रेषा बाहेर गेली तर बादलीचा आकार मोठा किंवा विस्कळीत दिसू लागतो. म्हणून प्रत्येक वेळी रेषा काढण्यापूर्वी एकदा प्रमाण तपासून घ्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आतील आणि बाहेरील काठांमधील अंतर सर्व बाजूंनी जवळपास सारखे असले पाहिजे. हे अंतर कमी जास्त झाले तर बादलीच्या धातूची जाडी चुकीची दिसू लागते. त्यामुळे घाई न करता समोरच्या वस्तूकडे पाहत हे अंतर वारंवार तपासा. आता एक गोष्ट तुम्ही या चित्रामध्ये पाहिली का? माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली आहे. ती चूक तुमच्या लक्षात आली का? नीट पाहिलं तर दिसेल की या बादलीची उंची थोडी जास्त झाली. होय ना? अगदी बरोबर. तुमचं निरीक्षण योग्य आहे. मी ही चूक मुद्दामून तुम्हाला दाखवत आहे, कारण ऑब्जेक्ट ड्रॉइंग करताना ही चूक कोणाकडूनही होऊ शकते. अगदी अनुभवी कलाकाराकडूनही कधी-कधी प्रमाण चुकू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चूक झाली तर ती वेळेवर ओळखणे आणि लगेच दुरुस्त करणे. म्हणूनच मी प्रत्येक स्टेपमध्ये एक गोष्ट वारंवार सांगतो. पुढची वस्तू काढण्यापूर्वी आधी वस्तूचे प्रमाण पुन्हा पुन्हा पहा. जर आपण सुरुवातीला प्रमाण तपासले नाही आणि थेट पुढच्या वस्तू काढायला सुरुवात केली तर शेवटी जेव्हा चूक लक्षात येईल तेव्हा संपूर्ण चित्र बदलावे लागते. त्यामध्ये वेळही जातो आणि पेपरही खराब होऊ शकतो. यानंतर आपण बादलीचा तळाचा भाग काढूया. तळाचा आकार काढताना तो पूर्ण सरळ नसतो, त्यालाही अर्धा लंबगोलाकार आहे. आता इथे एक महत्त्वाचा नियम समजून घ्या. आपण वरचा लंबगोल काढला होता, आता तळचा लंबगोल त्याच्यासारखा का दिसत नाही? असे का? त्याचं कारण आहे दृष्टिरेषा, आय लेवल. आपला दृष्टिकोन वरच्या काठाच्या जवळ आहे, त्यामुळं वरचा लंबगोल थोडासा कमी उघडलेला दिसतो. पण तळाचा भाग आपल्या दृष्टीपेक्षा अधिक खाली असल्यामुळे आपल्याला अधिक उघडलेला दिसतो. म्हणूनच तळाचा लंबगोल साधारण 20 ते 30% अधिक लंब दिसतो. हा नियम फक्त बादलीसाठी नाही तर प्रत्येक गोलाकार वस्तूला लागू होतो. हा फरक जर योग्य दाखवला तर वस्तूला खोली मिळते आणि ती त्रिमितीय म्हणजेच 3 डायमेन्शन दिसायला लागते. आता आपण बादलीचे हँडल काढूया. हँडल काढताना त्याची सुरुवात दोन्ही बाजूंनी एका उंचीवर झाली पाहिजे. दोन्ही बाजूंचा वळण सारखा असावा आणि हँडल नैसर्गिकपणे वर उचललेला दिसला पाहिजे. हँडल खूप जाड किंवा खूप पातळ काढू नका. समोरच्या वस्तूचे निरीक्षण करून त्याचे प्रमाण ठरवा. रेषा काढताना पेन्सिलवर जास्त दाब देऊ नका. सुरुवातीला हलक्या रेषांनी आकार तयार करा. गरज वाटली तर त्यामध्ये सुधारणा करा आणि जेव्हा आकार पूर्णपणे योग्य वाटेल तेव्हाच अंतिम रेषा थोडी स्पष्ट करा. त्यामुळे पेपर स्वच्छ राहतो आणि चित्र अधिक सुंदर दिसते. एक छोटीशी टिप सांगतो. काही वेळा परीक्षेमध्ये बादलीऐवजी डस्टबिन देखील ठेवला जाऊ शकतो. अशा वेळी घाबरून जायचं कारण नाही, कारण दोन्ही वस्तूंचा मूळ आकार जो आहे जवळपास सारखाच आहे. दोन्हींमध्ये वरचा लंबगोल, बाजूंचा आकार आणि तळाचा लंबगोल याच पद्धतीने काढला जातो. फक्त डस्टबिनचे प्रमाण थोडे वेगळे असते. साधारणपणे तो बादलीपेक्षा थोडा लहान आणि कमी उंचीचा दिसतो आणि त्याचा दांडा नसतो. बाकी संपूर्ण प्रक्रिया जवळपास
सारखीच आहे. म्हणून जर तुम्ही बादली व्यवस्थित काढायला शिकलात, तर डस्टबिनसारखा अनेक वस्तू सहज काढू शकाल. आता आपण पुढच्या वस्तूकडे जाऊयात, ती म्हणजे मग. मग काढण्यापूर्वी लगेच रेषा काढायला सुरुवात करू नका. सर्वात आधी स्वतःला काही प्रश्न विचारा. बादलीच्या तुलनेत मग किती लहान आहे? त्याची उंची बादलीच्या किती भागाएवढी आहे? तो बादलीच्या किती जवळ ठेवलेला आहे? दोन्ही वस्तूंमध्ये किती अंतर आहे? मग वरचा भाग बादलीच्या कोणत्या उंचीपर्यंत येतो? ही सर्व निरीक्षणे आधी करा. आता हलक्या हाताने मगची उंची, रुंदी निश्चित करा. त्यानंतर त्यासाठीही एक साधा आयत तयार करा. या आयतामध्ये मगचे प्रमाण बसवा आणि मग हळूहळू त्याचा आकार तयार करा. लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन वस्तू काढताना तिचे स्वतंत्र प्रमाण पाहण्यापेक्षा आधी काढलेल्या वस्तूशी तुलना करा आणि त्यामुळे संपूर्ण मांडणी संतुलित राहते. याच पद्धतीने निरीक्षण, प्रमाण आणि संयम ठेवून पुढील प्रत्येक वस्तूचे रेखाटन केले तर तुमचे ऑब्जेक्ट ड्रॉइंग अधिक अचूक, वास्तववादी आणि परीक्षित गुण मिळवून देणारे नक्कीच ठरेल. आता आपण आपल्या तिसऱ्या वस्तूकडे वळूया, ती म्हणजे दुधी. पहिल्या दोन वस्तूंप्रमाणेच दुधी काढताना देखील घाई करायची नाही. सर्वात आधी तिचे निरीक्षण करायचे आणि त्यानंतरच पेन्सिल पेपरवर चालवायची. समोर ठेवलेल्या दुधीकडे नीट पहा. तिचा आकार लंबट आहे आणि ती सरळ ठेवलेली नसून थोडीशी तिरकी ठेवलेली आहे. त्यामुळे तिचा कोन म्हणजेच अँगल अचूक पकडणे खूप महत्त्वाचे आहे. जर हा कोन चुकला तर संपूर्ण वस्तूची मांडणी चुकीची वाटू शकते. दुधीचा मूळ आकार पाहिला तर तो दंडगोलाकार म्हणजे सिलेंडर सारखा आहे. त्यामुळे सर्वप्रथम तिची वरची आणि खालील भागाची रेषा अगदी हलक्या हाताने काढा. ह्या रेषा आपल्याला वस्तूची दिशा आणि तिरकसपणा अचूक मांडण्यास मदत करते. आता ह्या रेषेच्या आधाराने तिची एकूण लांबी निश्चित करा. त्यानंतर हलक्या रेषांनी वरची आणि खालची मर्यादा ठरवा. आता या लांबीच्या आधारावर तिची रुंदी किती आहे हे निरीक्षण करा. प्रमाण अचूक ठेवण्यासाठी आपण हलक्या रेषांनी अशा प्रकारे विभागणी करूया. या सहाय्यक रेषांमुळे दुधीचा आकार संतुलित राहतो आणि दोन्ही बाजू समान प्रमाणात विकसित करता येतात. सुरुवातीला अशा रेषा काढण्यास अजिबात संकोच करू नका. अनुभवी कलाकारही मोठ्या आकारासाठी अशाच मार्गदर्शक रेषांचा वापर करतात. आता हळूहळू दुधीचा बाहेरील आकार आपण तयार करूया. दुधीची दोन्ही टोके सारखी दिसत नाहीत. समोरची बाजू आपल्याला थोडीशी जाड आणि मोठी दिसते, कारण ती आपल्या दृष्टीच्या जवळ आहे. तर मागची बाजू थोडीशी निमुळती होत गेली आहे आणि लहान दिसते. हा फरक नीट दाखवला तर चित्रात खोली आणि वास्तववाद दिसून येतो. आता एक छोटीशी टिप. दुधीसारख्या दंडगोलाकार वस्तूंचा सराव जितका जास्त कराल, तितके सिलेंडर आकाराच्या इतर वस्तू जसे बाटली, रोल, बांबू, मेणबत्ती किंवा पाईप काढणेही खूप सोपे होईल. कारण या सर्व वस्तूंचा मूल जो आकार आहे तो जवळपास सारखाच आहे. म्हणून ह्या स्टेपमध्ये फक्त दुधी काढण्याचा विचार करू नका. तिच्या मागचे निरीक्षण, प्रमाण आणि दंडगोलाकार रचना समजून घ्या. ही पद्धत एकदा आत्मसात झाली तर भविष्यात कोणतीही अशाच प्रकारची वस्तू तुम्ही आत्मविश्वासाने आणि अचूक प्रमाणात काढू शकाल. आता नीडेड इरेजरच्या मदतीने या सर्व सहाय्यक रेषा हलक्या हाताने फिकट करून घेऊया. त्यामुळे अंतिम रेषा काढताना पेपर स्वच्छ दिसेल आणि चित्र अधिक नीट व आकर्षक वाटेल. आता आपण पेन्सिलची शेवटची स्टेप करणार आहोत, ती म्हणजे अंतिम स्वच्छ आणि गडद रेषा. आतापर्यंत आपण सर्व वस्तूंची मांडणी, प्रमाण आणि आकार हलक्या रेषांमध्ये निश्चित केले. आता फक्त योग्य रेषा निवडून त्यांना स्पष्ट करायचे आहे. या प्रक्रियेसाठी HB पेन्सिलऐवजी 2B किंवा 3B पेन्सिलचा वापर. या पेन्सिलींच्या मदतीने रेषा अधिक स्वच्छ, गडद आणि उठून दिसतात.
ही प्रक्रिया करताना घाई करू नका, कारण याच रेषांमुळे तुमचे चित्र अधिक आकर्षक आणि पूर्ण झाल्यासारखे दिसणार आहे. रेषा काढताना तुमचा हात सैल, मोकळा आणि नियंत्रणात असला पाहिजे. पेन्सिलवर जास्त दाब देऊ नका. प्रत्येक रेषा एकाच प्रवाही स्ट्रोकमध्ये काढायचा प्रयत्न करा. तुटक किंवा वारंवार रेषा मारणे टाळा. वक्रभाग काढताना हात नैसर्गिकपणे फिरू द्या. प्रत्येक रेषा काढण्यापूर्वी समोरच्या वस्तूकडे एकदा नीट पहा आणि मगच अंतिम रेषा मारा. त्यामुळे चुका कमी होतील आणि चित्र अधिक प्रमाणबद्ध दिसेल. ज्या रेषा दिसायला महत्त्वाच्या आहेत त्याच थोड्या गडद करा. उरलेल्या सहाय्यक रेषा शक्यतो दिसणार नाहीत याची काळजी घ्या. त्यामुळे पेपर स्वच्छ आणि व्यवस्थित दिसायला मदत होते. लक्षात ठेवा, सुंदर चित्र हे फक्त चांगल्या रंगांमुळे तयार होत नाही. स्वच्छ, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रमाणबद्ध रेषा हेच चांगल्या ड्रॉइंगचे खरे वैशिष्ट्य आहे. ही अंतिम प्रक्रिया संयमाने पूर्ण केली तर तुमचे पेन्सिल ड्रॉइंग पूर्णपणे तयार होईल आणि पुढील रंगकामासाठी योग्य आधार मिळेल. मित्रांनो, आज आपण वस्तुचित्राचे संपूर्ण पेन्सिल रेखाटन अगदी सोप्या पद्धतीनं शिकलो. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आज आपण पाहिलेली प्रत्येक महत्त्वाची टीप तुमच्या कायम स्मरणात राहावं यासाठी तुम्हीही वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर निरीक्षण करून टिप्स काढायला विसरू नका. हीच सवय तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेमध्ये चुका करण्याची शक्यता खूप कमी करेल. आता पुढच्या भागामध्ये आपण याच वस्तुचित्राला पोस्टर कलर्स वापरून सुंदर वास्तववादी रंगकाम कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा, कारण तिथे मी रंगकामाच्या अनेक महत्त्वाच्या आणि गुण मिळवून देणाऱ्या टिप्स सांगणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांबरोबर शेअर करा. आणि एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेच्या अशाच सोप्या मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.